नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज एका ग्रामीण भागातून आलेल्या प्रज्वल धडस याची सक्सेस स्टोरी आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. तर प्रज्वल, पहिल्यांदा तुझं नाव आणि तुझं गाव या संबंधी माहिती सांग. सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव प्रज्वल महादेव धडस आणि आता सध्या मी IIT रोपरमध्ये शिकत आहे. आणि माझं गाव फलटण दहिवडी या रस्त्यापासून 2 किलोमीटर आत धडसवाडा म्हणून आहे. बरं, तुझा जे आता प्रवास एकंदरीत झाला, कारण IIT ही देशातली खरं तर खूप मोठी अशी इंजिनिअरिंग क्षेत्रातली किंवा औद्योगिक क्षेत्रातली एक उच्च अशी संस्था आहे. असं म्हटलं जातं की जगामध्ये नंबर 2 ची परीक्षा आहे आणि देशामध्ये नंबर 1 ची परीक्षा आहे. म्हणजे अगदी UPSC पेक्षा ही टफ परीक्षा असते असे म्हणतात. तर या परीक्षेविषयी तुझं काय मत आहे? तर एकंदरीत ही परीक्षा अत्यंत डीप लेवलवर बनवली गेलेली आहे, जसे की JEE ॲडव्हान्स म्हणून आपण ह्याला म्हणतो. तर ह्या परीक्षेसाठी ऑल ओव्हर इंडियामधून 11वी 12वीचे जे 2 वर्ष प्रिपरेशन केलेले असते मुलांनी, तर 12वी मध्ये मुलं ही परीक्षा देतात आणि त्यामध्ये ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य हे आहे की एखादा आलेला प्रश्न तो कधीही इतिहासात रिपीट होत नाही. म्हणजे परीक्षापर्यंत आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये कोणताही आतापर्यंतचा प्रश्न रिपीट झालेला नाही. आणि आपण जसं पाहतो की आपण ज्या क्लासमध्ये 11वी 12वी मध्ये ज्या पूर्ण कन्सेप्ट कव्हर केल्या त्याच्यावर आधारित ही JEE ॲडव्हान्सची परीक्षा असते. तर या परीक्षेविषयी तू सांगितलंस, तर तुझा हा प्रवास जो आहे एकंदरीत, म्हणजे ह्या एवढ्या अशा टफ असणाऱ्या परीक्षेसाठी तू ज्यावेळेस तयारी केली, तर ही तयारी तू केव्हापासून तयारी केली, सुरुवात केली? तर याची सुरुवात मी 11वी पासून केली. 10वी नंतर 10वीची परीक्षा जशी झाली तशी 11वी 12वी हे 2 वर्ष मी परीक्षा. नाही, पण काही मुलं अशी असतात की ते 8वी पासून 6वी पासून सुरुवात करत असतात की त्याचे काय बेसिक गोष्टी असतील, त्यातले काय कन्सेप्ट असतील, त्या संदर्भाने कधी काही तू सुरुवात केली नाही का? त्या संदर्भाने तशी माझ्या वडिलांनी मला जसं मी नवोदयाला सिलेक्ट झालो तर त्याच वेळी 6वी 7वी पासून मला जे थोडे काही कन्सेप्च्युअल फाउंडेशनचे जे JEE सारखे क्वेश्चन होते तर ते त्यांनी 6वी 7वी पासून सुरुवात केली. 6वी 7वी 8वी म्हणजे काय त्यात काय होतं? तर त्यामध्ये जे 6वी 7वी 8वीची जी NCERT पुस्तक आहेत त्यातलेच धडे सेम त्या रेफरन्स बुकमध्ये होते. पण जे JEE ॲडव्हान्सच्या आपण जसं म्हणतो की छोट्या छोट्या स्टेपमधनं त्यांनी JEE ॲडव्हान्स सारखे त्या चॅप्टरमधनं प्रश्न दिले 6वी 7वी 8वीच्या मुलांना सोडवण्यासाठी. म्हणजे तू नवोदय विद्यालयामध्ये शिकत होता? हो, नवोदय. बरं, नवोदय विद्यालयाचा काय याच्यामध्ये रोल चांगला राहिला का? काय काय विशेष वेगळं काय जाणवतं का त्याचं काय? हो, की नवोदय विद्यालयाचं सर्वप्रथम तिथलं वातावरण छान होतं आणि तिथं आम्हाला लहानपणापासून 6वी पासून जे राहण्याची चांगली सवय लागली. पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करणं ह्याची जे शेड्यूल होतं तिथलं खूप छान होतं. तर आता एवढी असे टफ असणारी ही जी परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी तू सुरुवात केव्हापासून केली? तर याची सुरुवात मी 6वी 7वी 8वी पासून जे वडिलांनी फाउंडेशनची जी काही पुस्तकं दिली तर त्यामधून केली. जे सोडवणे असेल किंवा कन्सेप्ट समजणे असेल तर त्यापासून मी सुरुवात केली 6वी. तर एकंदरीत तुझ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये टप्पे कसे झाले ते सांग जरा. म्हणजे कसा शिक्षणाचा प्रवास कसा झाला? तर सर्वप्रथम माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद आंधळी पुनर्वसन येथे झालं. त्यानंतर मधल्या काळात मी रयत संस्थेच्या शाळेमध्ये शिकत होतो आणि ते शिकत असताना माझी नवोदयमध्ये निवड झाली आणि 5वी 6वी 7वी 8वी हे 3 वर्ष मी नवोदयमध्ये शिकलो. आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात CBSE पॅटर्न असलेली मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल पिंगळी 9वी आणि 10वी ही मी तिथे कंप्लीट केली. तर 10वी नंतरचा जो तुझा प्रवास आहे, तो 10वी नंतरचा प्रवास कसा आहे? तर 10वी नंतर मी 11वी 12वी चैतन्य अकॅडमी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बारामती इथं शिकलो. आणि त्यानंतर जे 11वी 12वीचा जो प्रवास आहे, जो एक JEE ॲस्पिरंटसाठी खूप महत्त्वाचा असतोय, तो ही थोडक्यात सांगावासा वाटेल. तर त्यामध्ये एकंदरीत परीक्षेबद्दल मी थोडं सांगायचं म्हटलं तर JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ह्या 2 परीक्षा असतात IITत प्रवेश मिळवण्यासाठी. तर JEE मेन्स ही क्वालिफाईंग एक्झाम असते JEE ॲडव्हान्समध्ये
आणि जे ऍडव्हान्स ही परीक्षा दिल्यानंतर ती क्रॅक केल्यानंतर आपल्याला IIT मध्ये प्रवेश भेटतो. बरं, म्हणजे जेई च्या नंतर ऍडव्हान्स होते का? हो, जेई मेन्स नंतर जे ऍडव्हान्स होते. त्याच्यामध्ये काय फरक आहे, जेई मेन आणि ऍडव्हान्स मध्ये काय फरक आहे? तर एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची झाली तर जेई मेन्स हे आउट ऑफ 300 एक्झाम असते आणि ती सर्वप्रथम पहिल्यांदा घेतली जाते जेई मेन्स म्हणून, आणि त्यासाठी 2 अटेम्प्ट असतात. आणि जेई ऍडव्हान्स ह्याची जे फुल मार्क्स आहेत ते कधीच सांगितले जात नाहीत आणि ते परीक्षेवेळीच कळतात आणि ही परीक्षा एकदाच होते. बरं, आणि मग जे IIT ला जे ऍडव्हान्स नंतर जावं लागतं? हो, म्हणजे जेई मेन वर मग काय आहे? जेई मेन वरनं जे बाकीचे कॉलेजेस आहेत जे IIT नंतर येतात, NITs, IIITs, आणि त्यानंतर जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यांच्या ज्या पार्टनरशिप्स असतात असे भरपूर कॉलेज जेई मेन्सच्या मेरिट लिस्टवर मिळतात. बरं, आता ह्या एवढ्या परीक्षांची तयारी करताना मग खूप सारा अभ्यास पण करावा लागत असेल ना? हो, तसं जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स ह्याचा सिलेबस 11वी-12वी हा पूर्ण आहे. 11वी-12वीचा जो NCERTचा CBSEचा सिलेबस आहे हा पूर्ण आहे, आणि जेई मेन्स हे फक्त NCERTच्या ओरिएंटेड आहे. तर जेई ऍडव्हान्स तुम्ही NCERT प्लस जे आत्ताचं तुमचं रिसर्च चाललेलं आहे 11वी-12वी, जे आउटगोईंग रिसर्च चाललंय सायंटिफिक वर्ल्डमध्ये, त्यातूनही काही प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये काही पर्सेंटेज असतात की NCERT मधनं एवढं पर्सेंटेज, CBSE मधनं, त्यानंतर जे सायंटिफिक रिसर्चेस आता त्या 11वी-12वीच्या काळात जे झालेत किंवा जे रिसेंट 12वीच्या काळात झालेले आहेत त्यावरनं केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा मॅथ्स असेल, असे त्या सेक्शन्समध्ये प्रश्न येतात. मग एवढा सगळ्या परीक्षेचे एवढा अभ्यास करत असताना मग किती तास अभ्यास करावा लागतो किंवा काय केलं? तर एकंदरीत म्हटलं तर असं आपण म्हणतो की एखादी तपश्चर्या करायची असली तर 12 वर्षाचा काळ हा एक तप म्हणून मानला जातो. तर त्याच प्रकारे हे जे 24 तास आहेत एका दिवसातले, ते एक आयडियल जे ऍस्पिरंट साठी ते पूर्ण तास त्याच्या डोक्यात तेच चाललं पाहिजे की काय प्लॅनिंग चालली किंवा मला काय अभ्यासायचंय, किंवा मी जे अभ्यासले समजा आंघोळ करताना, जेवताना की जे अभ्यासले ते गणित तुम्ही रिवाइज केली, तर आयडियली कमीत कमी मी म्हणेल की जोही वेळ तुम्हाला भेटत आहे तो पूर्णपणे युटिलाइज केला पाहिजे. बरं, जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरुवात करून तो आज IIT सारख्या संस्थेमध्ये गेला, तर या प्रवासामध्ये अशी काही व्यक्तिमत्व आहेत का की त्या व्यक्तिमत्वांचा तुला सपोर्ट राहिला किंवा त्या व्यक्तिमत्वांची तुला मदत झाली, असं यांच्याविषयी काय सांगशील? तर सर्वप्रथम व्यक्तिमत्वाची जडणघडणाची माझी सुरुवात करायची झाली तर सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व माझे आई आणि वडील हे दोघे आहेत, आणि ते दोघे शिक्षक असल्यामुळे मला शिक्षणामध्ये एवढी अडचण आली नाही, कारण त्यांनी ते दोघे ZP शाळेचे शिक्षक असल्यामुळे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी पहिली माझी शिक्षणाची सुरुवात ही जिल्हा परिषद आंधळी पुनर्वसन ह्या शाळेत झाली. आणि त्यानंतर आपण आई वडील ह्यानंतर तिसरं पाहतो तर ते असते शिक्षक. तर त्यामध्ये नवोदयमध्ये खूप महत्वाचे शिक्षक जसे की प्राचार्य लाड सर, तेलतुंबडे सर असतील आणि इतर भरपूर सारे शिक्षक असतील, तर त्यांच्या सहवासामुळे माझ्या जीवनावर खूप वाचनाचा, लेखनाचा किंवा एक विचार करण्याचा खूप सारा प्रभाव पडला. म्हणजे IITचा अभ्यास करत असताना तुझं वाचन पण आहे? हो, वाचन. असं काय म्हणजे वाचनाचा काय रोल राहिला त्याच्यामध्ये तुझ्या? म्हणजे काय वाचलं की ज्याच्यामुळे तुला अभ्यासाची उर्मी किंवा शक्ती किंवा ताकद मिळाली, अशी काही वाचनात आलं का तुझ्या? हो, की तसं म्हणलं तर मला एक उदाहरण द्यावंसं वाटतंय की एक लाकूड तोड्या जेव्हा तो फॉरेस्टमध्ये किंवा वनात जेव्हा तो झाडं तोडत असतोय, तर आपण आयडियली पाहिलं तर तो नुसता झाडं तोडत राहिला तर त्याची जे पर आवर म्हणजे एका तासाला तो किती झाडं तोडतोय हा रेट हळूहळू कमी होईल. तर का होईल? कारण जर ती त्या कुऱ्हाडाची जी धार आहे ती हळूहळू खचत जाईल, आणि त्यामुळे त्यांनी जास्त शक्ती लावली तरी त्याचा तो परिणाम किंवा जे फळ मिळते त्याला ते कमी होत जाईल. तर इथंही असंच की आपण बाहेर असं वाटेल माणसांना की तो मुलगा कंटिन्यू अभ्यासात आहे, कंटिन्यू अभ्यासामध्ये आहे, तर त्याचा जास्त अभ्यास होतोय. तर इथं एक असं म्हणजे त्रुटी आपण म्हणू शकतो की जर त्याच लाकूड तोड्याने जर कुऱ्हाडाला धार लावली आणि जर तो झाडं तोडत राहिला तर त्याची झाडं त्याला आरामही भेटेल, कुऱ्हाडाला धार लागल्यानंतर झाडही तेवढ्याच प्रमाणात तुटत राहतील आणि त्याचा परिश्रम ओव्हरऑल कमी लागेल. पण इट्स लाईक डिफरन्स बिटवीन हार्ड वर्क अँड स्मार्ट वर्क.
तर तसंच वाचनाचाही रोल माझ्या जीवनात जो 11वी-12वीचा जो प्रवास आहे त्यामध्ये असाही राहिला की जी कुऱ्हाडीला धार लावणं असते ते वाचनाच्या संदर्भात झालं. आणि बरं, शिक्षक, शाळा, त्याचबरोबर पुस्तक यांनी जीवनामध्ये तुझ्या चांगला आकार दिला किंवा त्या गोष्टीला जसे गती दिली, त्याच पद्धतीनं मला आणखी एक असं विचारावंसं वाटतं की हा सारा 2 वर्षाचा अभ्यास करत असताना खूप सारं तास त्याच्यावरती तुला अभ्यास करावा लागला असेल. कारण मी अनेकांशी ज्यावेळेस चर्चा करतो तेव्हा लोक सांगतात की ही परीक्षा देताना खूप परिश्रम घ्यावे लागतात. तर मला असं विचारायचं की म्हणजे 12वीत असताना तू जे ॲडव्हान्सच दिली का फक्त? नाही, 12वीत असताना मी भरपूर परीक्षा दिला. जे ॲडव्हान्स असेल, त्यानंतर MHCAT असेल, त्यानंतर इस्रोची जी आयसर म्हणून परीक्षा असेल किंवा नेस्ट म्हणून एक परीक्षा असेल, तर अशा 5 ते 6 परीक्षा मी 12वीत असताना दिली. 5 ते 6 परीक्षा? हो. आणि मग त्याचा अभ्यास तुला वेगळा करावा लागला का? नाही, तर त्याचा अभ्यास माझा जेई ॲडव्हान्स ही ज्या क्वालिटीची एक्झाम होती, ज्या टफनेसची एक्झाम होती, त्यामध्येच माझा ह्या सर्व परीक्षांचा अभ्यास कव्हर झाला. पण ह्या परीक्षेसाठी ज्या थोडा एक्स्ट्रा टॉपिक लागणार होते ते माझ्या वडिलांनी आणि आम्ही दोघांनी मिळून, पप्पा माझे रिव्हिजन घेत होते आणि त्यानंतर मी त्याच्यावर प्रश्न सोडवत होतो. त्यामुळे सर्वच परीक्षांची पूर्णांगाने तयारी झाली माझी. बरं, आता मग इतर मुलांना तर बऱ्याच वेळा असं आपण चर्चा होते की एकच परीक्षेची तयारी करताना खूप सारे कष्ट करावे लागतात, खूप सारे तास त्याच्यावरती काम करावं लागतं. आणि मग हे एकाच वेळी तू सगळं साध्य केलं म्हणजे हे निश्चितच इतर मुलांसाठी इन्स्पायरेबल आहे किंवा खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आता मला असं तुझ्याशी बोलायचंय की तू आता IIT ला गेलास. आता IIT ला गेल्यानंतर आतापर्यंत शिक्षण आणि याच्यानंतरचं आता सुरुवात झालेलं शिक्षण, याच्यामध्ये काही साम्य किंवा याच्यामध्ये काही फरक तुला जाणवतो का? तर सर्वप्रथम आपण साम्य ह्या गोष्टीची बोलू की साम्य हे आहे की जे आतापर्यंत आपण म्हणतो एक बेस बनला 1ली ते 12वी, तर त्याचं कनेक्शन पुढं आहेच 11वी IIT मध्ये. हे झालं साम्य. आणि डिफरन्स म्हणलं तर आतापर्यंत जो 1st ते 12th होता ही तुमची जडणघडण होती की तुमचं म्हणजे एक बिल्डिंग ब्लॉक होता. आता बेस तुमचा कम्प्लीट झाला. तर आता जो IIT मधला जो पुढचं शिक्षण आहे ते आता तुमचं एक कोर शिक्षण आहे की तुमचं एक ॲज एक नीट किंवा एक मेडिकल क्षेत्रातलं एक उदाहरण देऊ शकतो जे जनरल आहे, समजू शकतं की जसं की MBBS केलं किंवा एक नॉर्मल सर्व एक डॉक्टरांनी शिकून एका झालं, तर तो एक पुढं स्पेशलायझेशन, हार्टमध्ये स्पेशलायझेशन, एक ऑप्टिक्समध्ये स्पेशलायझेशन, अशा ज्या गोष्टी असतात. तर मी काय म्हणेन की जे जनरल शिक्षण आहे ते एक जे फॅमिली डॉक्टर असतात त्याप्रमाणे मी पाहिजे, आणि जे स्पेशलायझेशन आहे ते मी IIT जे शिक्षण आहे की एक स्पेशलायझेशन केलं जातं, तर मी ते त्याच्याशी कम्पेअर करू. पुढचं स्वप्न काय आहे? तर माझं पुढचं स्वप्न आहे की आता थोडक्यात कसं की म्हणजे ऐकते सारखे सर्व शिक्षणाच्या अनेक मार्ग आहेत, त्याच्यामध्ये तो IIT निवडलं का किंवा तिकडे जायचं तुझा सुरुवातीपासून कल होता का? तर सुरुवातीपासून माझा कल तिकडं होता, कारण मला एकतर रिसर्च फील्डमध्ये जायचं होतं. कारण जे आपण डेप्थ ऑफ सायन्स म्हणतो, जर वडिलांनी जी लहानपणापासून मला जी सायन्स रिलेटेड पुस्तक आणली किंवा जे सायफाय रिलेटेड मूव्हीज होत्या त्या दाखवल्या, आणि ते पुस्तक वाचल्यामुळे माझी जी कल्पनाशक्ती आहे किंवा जी इमॅजिनेशन पॉवर आहे ती भरपूर वाढली. आणि त्यामुळे मग जे अजून एक्सप्लोरेशन म्हणतात की एकदा त्या गोष्टीची चलक लागली की माणसाला त्यात अजून घुसावं वाटतं, तर त्या प्रकारे मग मला तिकडं माझा कल ऑटोमॅटिकली झाला, ऑटोनॉमसली माझा तिकडे कल झाला की सायन्समध्ये किंवा रिसर्चमध्ये जावं. त्यामुळे मग IIT ही खूप चांगली पार्श्वभूमी आहे ही मला माझ्या वडिलांनी समजून सांगितली रिसर्च फील्ड मध्ये जाण्यासाठी, त्यामुळे मी तिकडे गेलो. त्या परीक्षेची सुरुवात 10वी नंतर करावी का त्याच्या अगोदर करावी किंवा करावी लागते, याच्या संदर्भात काय बोलशील? तर जनरल म्हणायचं झालं तर मी म्हणेन की ह्याची सुरुवात तुम्ही 6वी पासून केली तर उत्तम राहील, कारण जे आजकाल जे कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे त्यामुळे 6वी पासून ही सुरुवात बेस्ट राहील. 6वी ते 8वीच्या वर्गापासून सुरुवात करावी. आणि तर
तुम्ही अभ्यासताना पुस्तकांना किंवा जे त्यातले चॅप्टर्स असतील हे असे अभ्यासा की ते परीक्षेसाठी नव्हे तर एक कन्सेप्च्युअल लेवलवर तुम्हाला एक इंटरेस्टिंग वेमध्ये ते तुम्ही एक समजून घ्या. म्हणजे कन्सेप्च्युअल लेवल तुम्ही पूर्ण भक्कम करा. जर त्या प्रकारे जर तुम्ही तुमच्या कुठल्याही माध्यमातून, कुठल्याही शाळेतून किंवा कुठल्याही बोर्डचा असाल, जर तुम्ही तुमची कन्सेप्च्युअल पार्श्वभूमी त्या वर्गात केली छान रीतीने तर काही अडचण येणार नाही. आता पुढे समजा तो IIT झाला तर तुझी परीक्षा झाल्या पूर्ण झाल्या, त्याच्यानंतर पुढे काय करणार असतो, म्हणजे कशासाठी तो IIT निवडले? तर मी IIT हे रिसर्च ओरिएंटेड साठी स्टडी करण्यासाठी, हायर स्टडीसाठी निवडलेलं आहे की ज्यामध्ये मला अजून एक्सप्लोरेशन करता येईल किंवा जे कॉर्पोरेट जे क्षेत्र आहे त्यामध्ये अजून विस्तारितपणे आपलं प्रभुत्व मिळवता येईल. त्यासाठी मी IIT चूज केली. ठीक आहे. मग आता जे 11-12वीत विद्यार्थी अभ्यास करतायत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी तू काय मूलमंत्र सांगशील की जेणेकरून त्यांना त्या परीक्षामध्ये NIT असेल, नीट असेल किंवा तुमची IIT असेल किंवा CET असेल, याच्यासाठी या 2 वर्षामध्ये त्या मुलांनी, त्याच्या पालकांनी काय करावं असं तू सांगशील त्यांच्यासाठी? तर सर्वप्रथम तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवा स्वतःमध्ये. बिलीव्ह इन युअर सेल्फ हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि कुठलीही अडचण आली तरी आपल्या आई वडिलांना सांगा. आणि अभ्यासामध्ये जे डेली प्लॅनिंग आहे ते झोपण्याच्या आधी कम्प्लीट करा. आणि त्यानंतर आणि शिक्षकांना जे काही डाऊट्स असतील तुमचे ते पूर्णपणे विचारा. खरं तर आज खूप बरं वाटलं, म्हणजे तू मनमोकळेपणाने बोलला. त्याचबरोबर तुझ्या जो IITचा प्रवास आहे तो सांगितला. आता या प्रवासातून इतर मुलांना निश्चितपणाने त्यांच्या ध्येयाप्रती जाण्यासाठी सुद्धा खूप चांगला मदत होईल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुझ्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.